मनोज दादा राहतो काय लेग एम्पर? शशी दादा राहतोय. थँक्यू दादा. गोलंदाजीसाठी येतोय विपिन गुरव. आयकॉन विरुद्ध आयकॉन. चला सामन्याला होते सुरुवात. 5 षटकांचा सामना असेल आणि पहिल्याच चेंडूवर प्रहार करतोय. षटकार आहे की चौकार? चौकार आहे. जवळपास 1 ते 2 इंचाचाच फरक असेल, नाहीतर नक्कीच षटकार होता. आणि चांगला प्रहार करतायत नवनीत प्रसाद. पहिल्याच चेंडूवर चौकार. रामभाऊ आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं करतोय बदल. हे आहे क्रिकेट. ज्यानंतर चौकार लागतो त्यानंतर सिंगल देऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. आणि शुभम बोरकर जबरदस्त प्रहार करतात, पण झेलची संधी आणि इथे झेल घेतोय. विकी पाटील यांनी घेतला झेल आणि संपलाय खेळ बोरकर यांचा. धन्यवाद डीजे. या पुढील सामना श्री गणेश मंदिर विरुद्ध भूपेंद्र मास्टर्स. भूपेंद्र मास्टर ब्लास्टर. पुष्पक. आणि पुढील मॅच पाहिली तर भूपेंद्र मास्टर ब्लास्टर एक जबरदस्त संघ आहे. आतापर्यंत एक मॅच जिंकलेला आहे आणि ओनर जबरदस्त खुश आहेत. आणि जबरदस्त प्रहार करतोय आणि लेग साईडला डोळा नक्कीच चौकार. आणि बोरकर यांची जागा चांगलीच भरून काढली. नक्कीच जर हा गोलंदाज फलंदाज पहिला आला असता तर आतापर्यंत, पण उशीर झालेला नाही अजूनपर्यंत. पहिलंच षटक चालू आहे आणि धावसंख्या पाहिली तर 9 झालेली आहे. ए ए ए क्या मस्ती कर रहे उधर. आणि कम बॅक करतो इथे विपिन गुरव. हे जबरदस्त ओपनचे प्लेयर आहेत. चारको बँड्रा असे जबरदस्त ग्राउंड गाजवलेले आहेत. विपिन गुरव लेदर क्रिकेटही खेळत आहेत आणि थोडा फास्ट टाकलेला हा चेंडू. नक्कीच नक्कीच इथे थांबवले नवनीत प्रसाद यांनी, नाही तर नक्कीच धाव बाद होण्याची संधी होती इकडे, पण नवनीत प्रसाद यांनी थांबवले. आणि ओव्हरच्या षटकांती धाव संख्या होती ती 9.
हॅलो, चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आणि पुढील गोलंदाज विकी गुप्ता, दीपक महतो, सॉरी. तूच बोलला, मी नाही बोललो. मी दीपक माटल बोललो. दीपक महतो. आणि नवनीत प्रसाद यांना नक्कीच जकडून ठेवणं एक साधं सोपं नाही. त्यांचं रेकॉर्ड आहे आणि चांगलं टोललेलं आहे. बघूया पॉईंटवर मारलेला चेंडू आणि नक्कीच विकी पाडी येत आहेत आणि नक्कीच इथे गडीवाद होण्याची शक्यता होती. चांगलं कमबॅक करतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय या चेंडूवर. सूरज जामदार चांगलंच कव्हर केलेलं आहे आणि फुलटा चेंडू होता. स्वतःहून यॉर्कर केलेले आणि इथे धावचित होतोय पुष्पक जहा. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आणि पुढील फलंदाज विशाल म्हात्रे, एक मोठं नाव, मास्टर संघातील अष्टपैलू खेळाडू. आणि नवनीत प्रसाद यांना आता मोठमोठे फटके मारावे लागतील. आणि दुसऱ्या षटकात पाहिलं तर चौथा चेंडू आहे आणि धाव संख्या होते ती 12, जी पहिल्या षटकात 9 धाव होत्या आणि आतापर्यंत 4 चेंडू 3 धाव आलेले आहेत. आणि चांगला आउटड्राईव्ह केलेला आहे विशाल म्हात्रे यांनी, पण रनिंग बिटवीन विकेट तेवढा स्लो आहे, तरी 2 धाव पूर्ण करतोय. दोन षटकांती धाव संख्या होते ती 16. चांगलं षटक टाकलेलं आहे महतो यांनी. 7 धावा दिलेल्या आहेत आणि नवनीत प्रसाद यांना थांबवलेलं आहे महतो यांनी. बघूया किती वेळ थांबून राहत आहेत. चला सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे आणि यश वर्तक कुठेही असतील त्यांनी समालोचक कक्षात यायचं आहे. वाटतं आज त्यांनी एकही मॅच कमेंट्री केलेली नाही. नक्कीच आम्हाला तुमचा आवाज ऐकण्याची खूप इच्छा आहे. पुढील गोलंदाज गणेश जाधव, अहमदाबाद एक्सप्रेस. आणि फुलटा चेंडू
आणि ते गडी बाद होण्याची संधी होती, पण गणेश जाधव यांच्याकडून होते थोडीशी चूक. आणि ही चूक किती महागात पडेल नक्कीच येणाऱ्या षटकात आपल्याला माहिती पडेल. आणि तत्पूर्वी जाऊया आपण टीजे कडे. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघूया आता आपण कोणती टीम आज सहलीला जाते की पिकनिकला. नक्कीच गणेश जाधव एक जबरदस्त गोलंदाज आहेत आणि चांगला चेंडू तोडलेला आणि बॉल जातोय बाहेर. 2 धावा असतील गोशांकी क्षेत्रात. दुसरा चेंडू द्यायचा आहे. आणि आता जर पाहिलं तर शॉन पथक आलेले आहेत तो बॉल शोधून आणण्यासाठी. हा ग्राउंड आता एम्पायरनी 2चा कॉल दिलेला आहे. धाव संख्या पाहिली तर 18 झालेले आहे. तिसरा षटक मार्गस्थ असताना धाव संख्या झाली ती 18. आणि नक्कीच नवनीत प्रसाद मोठमोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि आता नक्कीच ते मोठे फटके मारतीलही. आणि काय गोलंदाजी करतोय, शूट केलाय बॉल एकदम आणि आव्हांतर धाव. धाव संख्या होते ती 19. आणि जेव्हा जेव्हा गणेश जाधव हे फास्ट टाकण्यासाठी जात आहेत तेव्हा नक्कीच आव्हांतर धाव जाते, पण ते स्लोअर काम करतात तेव्हा नक्कीच ते डॉट बॉल होत आहेत. तर नक्कीच त्यांनी जरा आपलं नियंत्रण ठेवलं पाहिजे गतीवर. हा बघा गती काय गोलंदाजी केलेली आहे आणि बॅट खाली घासलेली आहे. आणि प्रसाद पाटील कुठेही असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि आव्हांतर धाव. जेव्हा जेव्हा गती वाढवतायत तेव्हा आव्हांतर धाव जात आहे. नक्कीच गतीवर नियंत्रण नाही आहे आणि जर ज्याने गतीवर नियंत्रण ठेवला तोच एक सक्सेस बॉल होऊ शकतो असं आपण कित्येकदा बघितलेलं आहे. 3 चेंडू 20 धावा आणि चांगला प्रहार करतोय नवनीत प्रसाद. षटकार. कमॉन डीजे. जायचं शाळेला सकाळ सकाळी सूर्य तो आला सोनेरी किरणानी नटवला मळा युनिफॉर्म माझ्या इस्त्रीचा कडक बुटनी मोजे दिसतात. आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त करतोय गणेश जाधव. कमबॅक करतोय. जायचं शाळेला शाळेला जायचं जायचं शाळेला गळ्यात माझ्या पाण्याची बाटली शाळेची ओढ मनाला वाटली मित्र हे भेटले जमली हो जोडी शाळेची मजा ही न्यारीनी थोडी. धन्यवाद डीजे. पुढील फलंदाज गणेश पाटील. पेनकर पाडा मास्टर संघातील धडाकेबाज फलंदाज. धाव संख्या होते ती 26 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे गणेश जाधव. गणेश विरुद्ध गणेश.
एका साईडला गणेश जाधव गोलंदाजी ट्रॅकवर तर फलंदाजी ट्रॅकवर आहे गणेश पाटील. बघूया कोणाचा विजय होतोय. तर विजय नक्कीच क्रिकेटचा होणार आहे. आणि चांगली गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी गणेश जाधव यांच्या मार्फत आणि षटक संपतोय. धाव संख्या होते ती 26. धाव संख्या पाहिली तर आता डिक्लेअर झोन मध्ये गेले. धाव संख्या झाली ती 27. राजू शिंदे कुठे असतील, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. राजू शिंदे व्यासपीठावर यायचं आहे. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. धन्यवाद डीजे. श्लोक डावरून संघाचा चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे. आणि स्ट्राईक वर आहे विशाल म्हात्रे. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि कडा, बॅटची कडा घेऊन जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. धाव संख्या होते ती 28. एक जबरदस्त सामने पाहिलेले आहेत आपण आज. आणि त्या राजू शिंदे स्टेजवर यायचं आहे. आणि या पुढील सामने यानंतर एक शेवटचा सामनावर होणार आहे. भूपेंद्र मास्टर ब्लास्टर विरुद्ध श्री गणेश मंदिर. आणि आताही पाहिलं तर एक चांगलं चेंडू टाकतोय. आणि या पुढील समालोचक सांभाळतील यश वर्तक. थोडा बोल ना, थोडासा एक वर बोल ना. आणि आतापर्यंत धाव संख्या पाहिली तर 30 धावा झालेल्या आहेत. चौथ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. आणि गणेश पाटील ने विशाल म्हात्रे यांनी चांगला चेंडू टाकलेला आहे. आणि ते मिस फिल्डिंग होते दीपक महतो यांच्याकडून. मिळतील धावा 4. हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच नाच. मजा कशी येईल मग मॅच? आणि ऑफ साइडला मारलेला चेंडू नक्कीच थांबवलेला आहे. आणि शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. धाव संख्या झालेली आहे ती 35.
विशाल खडतरे ना नाव काय हे नाव काय हा हा शेवटचा षटक घेऊन येत आहेत विघ्नेश भोगले, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये शेवटचा षटक टाकून संघाला विजयी केलं होतं. अवघ्या 12 धावा पाहिजे होत्या, तेही करू दिलं नव्हतं. विघ्नेश भोगले, निलेश भोगले यांचे चिरंजीव, आणि चांगला चेंडू टाकलेला आहे. आणि गणेश पाटील तेवढेच आक्रमक होऊन खेळतात आणि एक धावा पूर्ण नक्कीच काय फेकी गेलेली आहे आणि चांगली फेकी, पण क्षेत्ररक्षणाचा साथ नाही मिळालाय. 3 धावा करतोय पूर्ण. जबरदस्त फेकी केली होती. नक्कीच जर यष्ट्यांवर आदळला असतं किंवा विपिन गुरव यांनी अलगज घेऊन जरी लावला असतं तर नक्कीच गडी बाद झाले असते. विशाल म्हात्रे धन्यवाद. दोन चेंडू 40 धावा झालेले आहेत. स्ट्राईक वर ते म्हणजे विशाल म्हात्रे, मास्टरचे 40+ तगडे खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु काय किपिंग आहे आणि बाद देखील होत आहेत. असा थोड्यावर नाचाया मजा, पहिला तूर तारपा आता डीजे ना धवडीत नाचा मजा. हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. थँक्यू डीजे. चला भूपेन मास्टर ब्लास्टर वर्सेस श्री गणेश मंदिर. गणेश मंदिरचे कॅप्टन आलेले आहेत. भूपेन मास्टरचे कॅप्टन यायचा टॉस साठी. स्कोर किती झाले? स्कोर झाले ते म्हणजे 40 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि बॅटिंग साठी आलेले आहेत साई स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर मीरा भाईंदर, सॅम्युअल केदारे. विघ्नेश भोगले, यंग टॅलेंट, यंग प्रोडिजी. पुन्हा एकदा फुलपिच चेंडू होता, खेळून काढलेला आहे सॅम्युअल केदारी. आणि बघा श्रीवल्लीचा भाव श्री सल्ल्या वाट अँड थ्रो, परंतु थोडासा चुकलेला आहे आणि त्या संदर्भात 3 धावा भेटत आहेत. फेकी थोडीशी खराब होते आणि अंपायर किती धावा? 3 धावा नक्कीच. आणि विघ्नेश भोगले, निलेश भोगले यांचे सुपुत्र काय बॉलिंग करतायत. पहिली मॅच देखील त्यांनी बॉलिंगच्या जोरावरती काढली होती. दुसरी मॅच मध्ये देखील चांगली अचूक असा टप्पा. आणि बॅटिंग साठी सॅम्युअल, मोठा नाव. पुन्हा एकदा फुलपिच चेंडू, काय उचललेला पाहायचं षटकार बघा. आणि या सिटीचा 6 मॅक्सिमम षटकार. तुझे हिरो. थँक्यू डीजे. आणि हिरो म्हणायचं गेला तर कॅप्टन कूल हिरो निर्माती संघाचा रवेश पाटील इन ऍक्शन दिसतोय. काय फिल्डिंग, काय बॉलिंग, काय बॅटिंग. परंतु त्यांना बॉलिंग नाही भेटले, बॅटिंग नक्कीच भेटेल ही अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा फुल पिच चेंडू होता, काय चेंडू टाकला होता विनेश यांनी. आणि 22च्या स्वरूपात 1 धाव येते आणि मला वाटतं इनिंग झालेली आहे. त्याला टॉस साठी यायचं आहे. भूपेन मास्टर ब्लास्टरचे कर्णधार. स्कोर झाला ते म्हणजे 1 मिनिट 50 झाले.
आणि जिंकण्यासाठी 51 धावांचा आवश्यक. खोटी माहिती फोनवर सांगून माझा वाटोळा केला. खोटी माहिती फोनवर सांगून माझा वाटोळा केला. कंच्या आय घाल्यानं जमलेला लगीन मोडला. कंच्या आय घाल्यानं जमलेला लगीन मोडला. ताला झाला पाहिजे. डीजे सचिन पूर्ण झोप उडवून टाकलेली आहे. बघायचं कोणी त्यांनी काय केलाय. काल पाहुणी घर माझा बघायला आली. काजू बदाम थँक्यू डीजे. केली. चला यापुढे होणारा सामन्याचा टॉस होतोय. कॅमेरामॅन फोकस करो. संदीप पाटील टॉस करतील. भूपेन मास्टर ब्लास्टर वर्सेस श्री साई गणेश. श्री गणेश मंदिर. गुरुजी मला वाटते मंदिरात बसून होम करतायत. नक्कीच मला वाटते 1 ते 2 लाकडं मोठी कापून ठेवलेली आहेत. आणि टॉस जिंकतं म्हणजे श्री गणेश मंदिर. आणि लवकरात लवकर डिसिजन द्यायचा आपण. वर ऐलन 15-16 त्यानं 16 वालई ग भोला. वर ऐलन 15-16 त्यानं 16 वालई ग भोला. ए मामी तुला अजून पाहिजे काय ग मला लाईनी द्यायचं, लाईनी द्यायचंय. काय अरे थांब जरा 4 घरी चौकशी नको करायला पोराची. ए मामी तू संदीप चौकशी पाटील कर यांचं तसं हार्दिक काय? हार्दिक पोरी स्वागत. तुझ्या गावाला स्टेजवर येऊन स्थानबंद व्हायचं आपण देखील. चौकशी कर तसं काय पोरी तर तुझ्या गावाला लफरा हाय. पनवेलचा पोरीला आलेला वर शिकलेला होता इंजिनियर. थँक्यू डीजे. आई निर्वादेवी संघ प्रथम टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता आणि 50 धावेवरती थांबवलं ते म्हणजे महावीर स्ट्रायकर्स या संघाला. आणि 51 धावांचा मोठा असं आव्हान दिलेलं आहे महावीर या संघाने. फायचं चेस करतील का? 2 बियर वाला 2 बियर. हंडा देऊ हिरो हुंडा देऊ बिजा काय पाहिजे जावयाला. हंडा नको हिरो हुंडा नको बिजा काय पाहिजे जावयाला. धातोल्याचा हार दिला विजा काय थँक्यू डीजे. हॅलो हा बोला. हा लिंक डीपीएन टाका डीपीएन. कॅमेरामॅन तिकडे आतमध्ये जा. 51 धावांचा पाठला करण्यासाठी मैदानात उतरतो तो म्हणजे आई निर्वादेवी संघ. आणि ओपनिंग जोडी पाहिजे झाला तर विपिन गुराव आणि विकी पाटील. एक दमदार अशी जोडी. आणि प्रथम षटक घेऊन येतील मला वाटते महावीर संघाकडून. पॉवर प्ले षटक विशाल मात्रे
वन ऑफ द फायनेस्ट बॉलर ऑफ मास्टर्स. बिपिन गुरव आणि विकी पाटील. बिपिन गुरव वीची सिरीज आहे पूर्ण. सर वीची सिरीज आहे. बिपिन विकी आणि विशाल. विकी पाटील और विशाल. सर वीची सिरीज. काय चालला निघून जातोय सीमा रेषा पार आणि येतोय चौकार डीजे. थँक्यू डीजे. पहिला डॉट, दुसरा चौकार, तिसरा देखील काय चेंडू टाकला होता, पुन्हा एकदा ब्लॉक होईल. आता व्हायचं झालं तर विपिन यांनी खोदून काढले आणि एक धाव देखील प्राप्त केले. या एक धावेने धाव संख्या वाढते. धाव संख्या होती म्हणजे 5 धावा. अमन अमन अवांतर धाव, वाईट बॉल येतोय. पॉवर प्लेचा षटक आणि आतापर्यंत चांगली कामगिरी म्हणावी लागेल. 6 धावा खर्च केलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू होता आणि काय फिल्डिंग केली प्रियांशू यांनी. संघासाठी जवळजवळ 3 धावा वाचवलेल्या आहेत. आणि या मॅच मध्ये बाली यांना देखील इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत महावीर स्ट्रायकरच्या संघातून. शेवटचे 2 चेंडू, धाव संख्या होती ती म्हणजे 7 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफ साइडला पूल काढलेला आहे. 3 क्षेत्ररक्षण धावतायत पायथा अडवेल तर काय. आणि वॉर्डन फिल्डिंग बाय सुहास पवार. प्रियांशू पुन्हा एकदा फील्ड करेपर्यंत धावून 3 धावा पूर्ण. सुहास सालगावकर आहेत ते. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वर विक्की आलेला आहे. आता मारला बोलतो. 3 रन आहेत नंबर. ओके, शेवटचा चेंडू आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 10 धावा. जे सरासरी ठेवायचे ते ठेवतायत. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला मारून काढलेला आहे आणि आता चौकार भेटेल. थँक्यू डीजे. स्कोर झाला ते म्हणजे 14 धावा. 1 षटका आणि ती 14 धावा. बजाव डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पुढचा षटक घेऊन जातो म्हणजे PPL सीझन 3 चा सर्वात महागडा खेळाडू शुभम बोरकर. बॉलिंग टाकताना काय बॉलिंग टाकतो आणि बॅटिंग करताना तर उलटा सुलटा खेळतो. कारण की त्याची बॅट पकडायची पद्धतच वेगळी आहे. खतरनाक बॅट्समन आहे तो. IPL चे गाणे लाव ना, क्रिकेटचे वगैरे म्हणजे कुठलेही गाणे लाव.
मिरिंडा वॉट अँड डिलिव्हरी बाय बोरकर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये देखील अडवतात चेंडू. विपिन गुरव यांना मात्र मैदानात शांत ठेवता येणार नाही. यांना शांत करायचं तर विकेटच घ्यावी लागेल. मोठा मासा आणि प्लेन मिस, परंतु पंच वाईटचा इशारा करतायत आणि अवांतर धाव. आणि आवाज झालाय तो म्हणजे निर्वादेवी या संघाच्या डगआउट मध्ये. पुन्हा एकदा अवांतर धाव. बाजीराव दोंड यांना मात्र पूर्ण अनुभव आहे विपिन कसा खेळतो काय खेळतो, परंतु बोरकर कुठेतरी चुकतायत. 2 चेंडूवर 2 लगातार वाईट. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. सॅम्युअल धावतोय 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 आणि नवनीत प्रसाद एक हातामधून थ्रो केलेला आहे, परंतु वॉट अ रन बिटवीन द विकेट बाय विकी पाटील. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धाव संख्या होती म्हणजे 18 धावा. आता जेलची संधी आहे आणि वॉटर कॅच बाय गणेश पाटील. 100 कॅच दाखवून दिलाय काय मी पेंकर पडतो बेस्ट फिल्डर. लक्ष दे कोणाला पिन्नक मध्ये हित गाजवायला टॉनाला घालवून टाकल तर राष्ट्रात कोणाला नुसती आई जमाला नेन भावचा कोणाला हो. वास्तव गुन्हेगारी जगलं तुमच्या लाईफ मध्ये फक्त पबजीचा कोणाला बाकी काय नाही. टॉन लोक चालतात पण भरडी भाई नाही येऊ दे कुठल्या बी छानची कुणाला सुट्टी नाही. शॉटला बसवणार पद्धत मध्ये टॉन समोर वाजायचं इज्जत मध्ये ठेवतो. थँक्यू डीजे. पेंकरपाड्याच्या फिल्डिंग क्षेत्रातला एकमेव डॉन तो म्हणजे गणेश पाटील. काय जेल टिपलाय, नक्कीच मोठा मासा गलायला लागला तो म्हणजे शुभम बोरकर यांच्या. त्यांची स्ट्रॅटेजी होती वाईट टाकायचे आणि विकेट घ्यायचे. आणि पुढील बॅट्समॅन होता तो म्हणजे श्रीवल्ली, पुष्पामधली श्रीवल्ली, तिचा भाऊ श्रीशल्य कांबले उर्फ नाक्या. प्रेमाने बोलतो आम्ही त्याला, भरपूर नाव आहेत त्याचे, परंतु सर सिद्धेश देखील नाव आहे. भरपूर भरपूर नाव आहेत. फेमस आहे, रील स्टार आहे, चोरायबा. वॉटन शॉट बना क्या, परंतु हवा हवा आणि नवनीत प्रसाद जेल सोडलेला आयकॉन खेळाडू. खराब क्षेत्ररक्षण मोठा कॅच सोडलेला आहे. मला वाटते हवा नसती तर नक्कीचा षटकार होता, परंतु हवेमुळे भरपूरच रन वाचलेले आहेत. काय बॉल आहेत ना रिटर्न आले. हवा चेंज झाला ना त्यामुळे कॅच. नाही मग हवा सुद्धा बाहेर गेला असता. यानंतर होणारा सामना म्हणजे शेवटचा सामना आजच्या दिवसातील. पुन्हा एकदा खेळून काढलाय
खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि बाजीराव दोंड काय फिल्डिंग करतायत. नक्कीच थोडा अजून स्टंप वरती थ्रो असता तर धावचित झाला असता. नाक्या या षटकातील शेवटचा चेंडू आणि धाव संख्या होती म्हणजे 21 धावा. आई निर्मादेवी संघ जे मनात ठरून आला होता की 10 धावा प्रत्येक ओव्हरला काढायचे, त्यात मात्र सक्सेस होते. लांबून खेळायचा प्रयत्न होता विकी यांचा, ऑफ साईडला खेळायचा होता, परंतु काय चेंडू टाकलाय शुभम बोरकरांनी. या डॉटने मात्र ओव्हर समाप्ती करतोय आणि या षटकात झाले ते म्हणजे जवळजवळ 7 धावा आणि मोठा मासा गळायला लागला तो म्हणजे विपिन गुरव. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी. थँक्यू डीजे. हा जो आवाज ऐकला चोर आहे बा चोर, तो बॅटिंग करतो, स्ट्राईक एंडवर आहे. श्रीवल्लीचा भाऊ श्रीशल्य नाक्या, त्याचे भरपूर नाव आहेत. नाक्या, नाके, सिद्धेश, भरपूर, बोलायला तेवढे कमी. आणि आता ओव्हर टाकण्यासाठी येतोय गाव के सरपंच नवनीत प्रसाद. वाईट चेंडूने सुरुवात करतो नवनीत प्रसाद. वाईट +1 आहे का अंपायर? वाईट +1 ओके. स्कोर कडून थोडी चुकी होते. धाव संख्या होती ती म्हणजे 23 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता आणि जोरदार अपील करतायत, परंतु पंच फेटाळून लावलेली आहे. नवनीत यांनी मला वाटते मागच्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि एक महत्वाचा वाटा होता जिंकण्यासाठी श्री साई गणेश मित्रमंडळी यांच्या समोर. शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करतोय आणि बोरकर फील्ड करेपर्यंत वॉर्डन थ्रो बाय बोरकर, परंतु 2 धावा काढू शकत नाहीये आणि 2 धावांनी धाव संख्या होती म्हणजे 25 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. वार्डन बॉल, ब्लॉक होलचा चेंडू होता, त्याला खोदून काढला आणि 1 धाव घेतलेली आहे म्हणजे विकी पाटील यांनी. संत गतीने खेळ सुरू आहे, परंतु सिद्धेश श्री जे म्हणायचं म्हणा एक मोठा फटका मारावा गेला ना. 15 चेंडू 25 धावांची आवश्यकता.
आणि मारला तर पायचा झेल होईल का? नो मॅन लँड मध्ये पडतो आणि सॅम्युअल केदारे काय थ्रो केला होता पहा. मीरा भाईंदर साई स्पोर्टचे ब्रँड अँबॅसिडर वन अँड ओनली सॅम्युअल. कोणाला जर बॅटी पाहिजे असतील त्यांच्याकडे जा, 30% डिस्काउंट आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, प्लेन मिस, डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या होती म्हणजे 28. ऑफ साइडला मारलेला चेंडू फिल्डर धावेपर्यंत एक धाव पूर्ण, 2 धाव देखील पूर्ण झालेले आहेत. षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती म्हणजे 30 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा करायचे ते म्हणजे 21 धावा. पाहायचं बॉलिंग साठी कोण येत आहे. ताजीराव दोंड. डगआउट मध्ये आई निर्वादी संघाच्या अजूनही तगडा फलंदाज रवेश पाटील अजूनही येण्याचा बाकी आहे. वन साइड हिरो आहेत रवेश पाटील. त्यांची बॅटिंग बघण्यासाठी नक्कीच आतुर आहेत. त्यांचे लय प्रेक्षक आहेत या गावात देखील. साई दत्त क्रीडा मंडळचे कॅप्टन रवेश पाटील. त्याला स्पीडअप करायचं आहे आणि मला वाटतं कॅप्टन येतात का ओलंदाजीसाठी. पुष्पक जहा कॅप्टन महावीर स्ट्रायकर या संघाचे. शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावर प्रहार केलाय आणि 2 धाव बुक केलेले आहेत. खराब चेंडू परंतु डिक्लेरेशन झोन असल्या कारणास्तव 2 धावा. आता समीकरण बदलते ते म्हणजे 11 धावा आणि 19 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा पुल केलाय आणि बोरकर आता हुकलेले आहेत आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. डीजे सगळं विसरून पोरी बघता थांबून निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ. उभी लाईन, आडवी लाईन, तिरपी लाईन, वाकडी लाईन, फुल काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. थँक्यू डीजे. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चौकार गेलाय, डॉट काढ आणि डॉट आला तर चौकार मार. पाहायचा कोण डॉट गेल, विकेट गेल किंवा चौकार किंवा षटकार येईल. स्लो वन होता आणि फसवा चेंडू होता, त्यावर फ्लिक करून मात्र 1 धाव येतोय आणि समीकरण जवळ येतोय. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. एक रफ अँड टफ मॅच. नक्कीच शेवटच्या बॉलापर्यंत ही मॅच जाईल, परंतु महत्वाचा बॅट्समॅन रवेश पाटील अजूनही डगआउट मध्ये आहेत. वेल फिनिशर ऑफ आई निर्भादेवी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि काय चेंडू टाकलेला आहे. पुष्पक यांनी कमबॅक करतोय पुन्हा एकदा.
8 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा फसवा चेंडू आणि सॅम्युअल आता फिल्डिंग करताना उगतात. विशाल मात्र पर्यंत एकदा पूर्ण थ्रो करतात. तिथपर्यंत 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. वॉट अँड थ्रो. आणि या 2 धावेच्या सहाय्याने 2 धाव संख्या होती म्हणजे 39 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. 7-12 या मॅचचा 7-12 कोणच्या नावावर होतोय ते पाहायचं आहे. आई निर्वा देवी काय महावीर स्ट्रायकर जो जिंकणार आहे. मला वाटतं तो क्वालिफिकेशन साठी अजूनही जवळ होईल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पूल केलेला आहे. जेल होईल का षटकार आणि जेल धरणीला दान झालेला आहे. मोठी चूक घडलेले विशाल मात्र यांच्या मार्फत. खराब क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर देखील 2 धावा आलेत आणि धाव संख्या होती म्हणजे 41 धावा. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक पाहायचा कोण घेऊन येईल. बाजीराव 2 का सॅम्युअल केदारी. वेलकम डीजे. झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. थँक्यू डीजे. वाजव 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 वाजव. पाणी आलंय. मारली टँगो स्टेप बँगो नाचा नाचा सबको सांगो. खाल्ली चपाती भाजी वांगो नागिन डान्स छोर नंगो. वाईब घेता हात पाय व्हाईट केस कलर डाय. शॉर्टी आपली हाय फाय टेलर स्विफ्ट ची फॅन हाय. अस्त्र बीट गाणं हिट नाचून नाचून आली फिट. समोर बघ चाल नीट. थँक्यू डीजे. चोराय बा ऊपर वाले वरती उभा आहे. नाक्या बॅटिंग स्ट्राईक ला उभा आहे. मोठे फटके खेळावे लागतील. मॅच फिनिश करून जावं लागेल. परंतु निर्भादेवी या संघाला मला वाटते टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की रवेश पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत काय सांगू शकत नाही. चला स्पीडअप करायचं आहे. टाइम नाही. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. शेवटचा सामना भूपेन मास्टर वर्सेस श्री गणेश मंदिर. 6 चेंडू 10 धावा. बॉलिंग साठी बाजीराव 2 आणि हा सामना झाल्यानंतर पुढच्या मॅच साठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. श्री गणेश मंदिर लवकरात लवकर मॅच नंतर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. शॉर्ट पिच चेंडू पायावर आदळतोय. डॉट येतोय. चला चला स्पीडअप करा. अजून एक सामना खेळवायचा आहे. टाइमपास करू नका जास्त. 5 चेंडू आणि 10 धावा. नाक्या पुन्हा एकदा फुलपिच चेंडू तो ऑफ साइडला मारून काढलेला आहे. विजय पाटील पर्यंत खराब क्षेत्ररक्षण. चौकार येतो. वेलकम डीजे. वास्तव गुन्हेगारी जगलं तुमच्या लाईफ मध्ये फक्त पक्षीचा सोनाला बाकी काय नाही. दोन लोक चालतात पण भरडे भाई नाही. युद्ध कुठल्या बी छातीची कुणाला सुटते नाही. स्वतःला बसवणार पद्धत मध्ये. थँक्यू डीजे. आणि फील्ड मध्ये काहीसा बदल होतोय.
4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 6 धावा 4 चेंडू. चला घाई करायची आहे. फुलपी चेंडू होता, प्लेन मिस. 3 चेंडू 6 धावा. मला वाटते क्लिअर करायलाच बघतोय नाक्या. नक्कीच 3 चेंडू जर तो खेळला तर एक षटकार नक्कीच फेकेल बाहेर. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि मॅच फिनिश. षटकार मारलाय आणि मॅच फिनिश केले नाकेश. व्हॉट अँड बॅटिंग. मोठमोठे गार केले गंमत मधी. चढू नको खुन्नस मधी. वक्ती गाडी डॉट थांबलाय पिन्नत मधी. राड व्हायची शक्यता धोक्यात कारभार. आमची सत्ता आणि आमची सरकार. माझी राज्यात चर्चा मला धस्त कारभार. भाग्य पावले मारतं माझं वाढीव गारदार. माझ्या सक्सेसच्या मागं माझ्या आईचा हातभार. ही नाही देवाची कृपा माझ्या स्वतःच्या उपकार. कधी मध्ये दिसलं तर कंटिन्यूर नाही तर लपड्याची रमणी मग शॉटला दार. एकटा घुमवता तुझ्या शूटरच्या. माझ्या वाईटावर बसलेल्यांना खबरदार. मला चित्रगुप्ताची पदतो यम माझा मदतगार. शनी देतो होत मला तुमची काळजी. राहिली नाही झोप मला रोज नवीन आपत्ती. भाचडीचे शोक मला लागले ते नातेवाईक भोवनीचे खूप मला तिचं माझी सत्ता. थँक्यू डीजे. आणि चला चला बाहेर जायचं लवकर आणि मॅच चालू करायची आहे. गणेश